नमस्कार, मी प्रतीक्षा आपलं स्वागत करते क्राईम झोन या कार्यक्रमामध्ये। आजची गोष्ट आहे खेडेगावात राहणाऱ्या माधुरी पाटीलची। माधुरी पाटीलचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता। माधुरीचे वडील तिच्या लहानपणीच वारले होते, त्यामुळे घराची जबाबदारी आता तिच्या आईच्या एकटीच्या खांद्यावर येऊन पडली। माधुरीला एक छोटी बहीण पण होती। दोघींचा शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा खर्च आई एकटी कशी करणार, म्हणून माधुरीनं शिक्षण सोडून तिच्या आईच्या खानावळीत तिची मदत करू लागली आणि कुटुंबाचा सांभाळ करू लागली। दिवस सरत गेले आणि माधुरीच्या जीवनात प्रवीण आला। प्रवीण शिंदे हा त्या गावात आपल्या नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आला होता। अधूनमधून तो माधुरीच्या खानावळीत जेवायला जायचा। माधुरी आणि त्याची ओळख झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला। त्याला कळलं माधुरीला स्थळ बघणं सुरू आहे। त्याने तिच्या आईजवळ माधुरीसाठी लग्नाची मागणी केली। तेव्हा माधुरीच्या आईने प्रवीणला विचारलं त्याचा व्यवसाय काय आहे। तेव्हा कळलं प्रवीण हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करतो आणि दर महिना 40,000 रुपये त्याला पगार आहे। हे कळताच माधुरीची आई खुश झाली आणि तिने प्रवीणला माधुरी सोबत लग्न करायला होकार आली। तेव्हा ती थांबवली, कारण प्रवीणचं शहरातलं घर खूपच छोट। तिच्या स्वप्नातलं शहरी घर आणि प्रवीणचं घर ह्यात खूप फरक होता। तेव्हा प्रवीणने तिला समजावलं की ही त्याची भाड्याची खोली आहे आणि तो लवकरच मोठं घर घेणार आहे। आपल्या महालामध्ये तुमचं स्वागत आहे। माधुरी, माझा अजूनही विश्वास बसत नाही तुझ्यासारख्या सुंदर मुलीशी माझं लग्न झालंय। खरंच जगातला सर्वात नशीबवान माणूस मीच असेन। ए बेडाबाई, काय झालं? हे असं चेहरा का पाडलायस? घरची आठवण येते का? नाही हो, अरे बाप रे, मग माझ्याकडून काही चूक झाली का? मला एक विचारायचं होतं, विचारू का? येस माय डार्लिंग, अगं तू माझी राणी और मैं आपका सेवक, पाहिजे ते विचार। म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या शहरात राहता, एवढी चांगली मोठी नोकरी आहे तुम्हाला, एवढा चांगला पगार आहे, मग घर का एवढं छोटं? अगं माझी राणी, हे भाड्याचं घर आहे आणि मुंबईमध्ये घराच्या किमती किती आहेत माहितीये तुला? अगं आकाशाला भिडलाय। आणि तू काळजी करू नकोस, आपण लवकरच नवीन घर घेणार आहोत। कसं आहे ना, माझं 2-3 फिल्मचं कास्टिंग डिरेक्टरचं पेमेंट येणार आहे। माझ्या मते पुढच्या 3-4 महिन्यामध्ये येऊन जाईल। मग आपण लगेच एक फ्लॅट घ्यायचा। मग तू त्या फ्लॅटची राणी आणि मी तुझा सेवकच। मुंबईत त्या छोट्या घरात त्याचा आनंदी संसार सुरू झाला। दिवस गेले। प्रवीणचा मित्र शैलेश प्रवीणच्या घरी आला तेव्हा माधुरी ही प्रवीणच्या मित्राचा म्हणजेच शैलेशचा पाहुणचार चांगला केला। प्रवीण, हात येऊ का? हात ये ना मित्रा। परमिशनची गरज लागते का रे तुला? बस बस बस। माधुरी इकडे।
मी तुला म्हटलं होतं ना माझा जीवाभावाचा मित्र. मित्र काय आहे, माझ्या मोठ्या भावासारखा आहे हा शैलेश. काय वहिनी कशी वाटते मुंबई? खूप छान. प्रवीण, काय रे? तू जेवढी सांगितली होतीस त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे रे तुझी बायको. अच्छा मग माझ्या चॉईस वर तुला संशय होता की काय? अरे नाही. आणि अचानक प्रवीणचा कॉल आला. एक मिनिट. हॅलो. हा सर. हो घरीच आहे. अच्छा तुम्ही खाली आला? हो म्हणजे फ्रीच आहे मी. आता येऊ. ओके आलो. अरे यार हे लोक पण कधी पण बोलवतात. आमच्या फील्ड मध्ये तर असंच असतं, काय करणार. शैलेश तू बस. माधुरी हे बघ मला जावं लागेल आता. 2-3 तास तरी लागतील मला. हे बघ तू याला जेवल्याशिवाय बाहेर पाठवायचं नाही. ओके. याच्या आवडीची भाजी बनव, तुला सांगितली होती ना. शैलेश येतो मी. वहिनी हा. एक ग्लास पाणी मिळेल का? हो. ठीक आहे भाऊजी, दरवाजा का बंद केला तुम्ही? दरवाजा का बंद केला? अहो हे काय करताय? अरे काय करतो म्हणजे काय? सोडा, सोडा अरे, प्रवीण. सोडायला थोडी आलो मी तुला. प्रवीण, सोडा. अरे, सोडायला थोडी आलोय तुला. आला ना आलोय तुला. प्रवीण घरातून निघाल्यानंतर शैलेशने माधुरी सोबत जे काही कृत्य केलं ते खरंच कुठल्याही स्त्रीला असह्य होण्यासारखं होतं. प्रवीण घरी आल्यावर माधुरीनं तिच्या बरोबर घडलेला सगळा प्रकार प्रवीणला सांगितला, पण तो माधुरीलाच दोष देत राहिला आणि आपल्या मित्राची बाजू घेऊ लागला. माधुरी शैलेश गेला ना व्यवस्थित? माधुरी माधुरी काय ग? काय झालं? काय रडतेस? माधुरी काय झालं बोल ना. तुमचा मित्र खूप वाईट आहे हो. काय झालं? त्याने माझ्यासोबत असं केलं. माधुरी तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का? आम्ही काय बोलतोय? गप्प बस. ही फालतूची बडबड बंद कर, कळलं ना? माझ्या विश्वास ठेवा, मी खरं बोलते. कोणावर आरोप करतेस तू? वेडी आहेस का तू? अगं माझ्या मोठ्या भावासारखा आहे तो. नाही. त्याचे माझ्यावर खूप उपकार आहेत ग. तू खूप वाईट आहे. अगं मी मुंबईत आलो सगळं करण्यासाठी तेव्हा देवासारखा माझ्या मागे उभा होता तो. खूप केले त्याने माझ्यासाठी. त्याच्याबद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये, कळलं? माझा ऐका तरी. नाही तो खूप चांगला आहे, खूप चांगला माणूस आहे ग तो. नाही. खूप चांगला आहे तो. तू वाईट आहे तो. एक शब्द काढायचा नाही, कळलं? पहिले त्याच्याबद्दल- दुसऱ्या दिवशी प्रवीणचा मित्र शैलेश पुन्हा प्रवीण नसताना आला आणि त्याने माधुरीवर अतिप्रसंग केला. आता हे सगळं रोजचं घडू लागलं होतं आणि माधुरी सगळं सहन करत राहिली. काय करावं हे माधुरीलाही कळेल.
हिने ना एखाद दिवशी माझा जीवच घेतील. माधुरी, कसा चाललाय संसार? करमताय ना इथे? काकू मला तुमच्याकडून एक सल्ला हवा होता. अगं बोल ना, बोल की, बिनधास्त बोल माझ्याशी. माझ्या माझ्या माझी एक लहानपणीची मैत्रीण आहे. तिच्या मित्राने तिच्यावर जबरदस्ती केली काय? आणि तो वारंवार करतच आहे. अगं काय म्हणतेस काय? अगं त्या नराधमाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा. पोलीस? हो, आणि त्याची कंप्लेंटच कर, कळलं? अजिबात घाबरू नकोस. आणि काही लागलं ना तर मी आहे, समजलं? जा तुझ्या मैत्रिणीला घेऊन. हो, सांगते ना, सांगते. काय लागलं तर मला सांग. हा, अजिबात घाबरू. माधुरीनं आपल्या शेजारी राहणाऱ्या सुजाता काकूंना तिच्या बरोबर काय झालं हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण भीतीपोटी आणि लाजेपोटी हे स्वतःबाबत घडलेलं आहे असं न सांगता तिने तिच्या मैत्रिणीबाबत घडला असं सांगून तो विषय टाळला. एक दिवस माधुरीला दारावर थांबवली पडली. माधुरी घाबरली. दाराबाहेरून एक आवाज आला. माधुरी, तो आवाज शेजारच्या बाईचा होता. माधुरी, ए माधुरी, अगं दार उघड ना, मी आहे, मी. माधुरी, माधुरी. माधुरीनं दार उघडले आणि ती बाई पटकन आत आली. काय झालं? तुला तुझ्या नवऱ्याचे प्रताप दाखवायचे. हे बघ. तिने तिच्या मोबाईल मध्ये माधुरीला एक व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत होते की प्रवीण मित्राकडून पैसे घेत होता. परफेक्ट. मजा आली यार. तुला सांगतो, आतापर्यंत तू जेवढ्या आयटम आणल्यास ना, त्यातली ही आयटम म्हणजे एकदम क्या बात आहे. हे बघ, तुझं मन जोपर्यंत भरत नाही ना तोपर्यंत मजा करत राहणार. काही टेन्शन घेऊ नको. काय गावची मुलगी आहे, फार तर काय करेल, घरामध्ये कोपऱ्यामध्ये रडत बसेल, आणखी काय करणार आहे. आणि ऐक, तुझं एकदा मन भरलं की मला सांग, महिला कल्टी देतो, मग पुन्हा लग्न आणि मग पुन्हा तुझी मज्जा. का बोलतो? अरे तू अशीच सेवा करत राहा आणि मेवा खात राहा. वा 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 वा, जरा आता डाऊट केलं. चल. तो व्हिडिओ बघून माधुरीला खूप मोठा धक्का बसला की आपण ज्याच्यावर प्रेम केलं, विश्वास ठेवला, त्याच व्यक्तीने आपला विश्वासघात केला. अरे देवा. एवढंच नाही, तुझ्या नवऱ्याची आधी 3 लग्न झाली आहेत. तुझ्यासारख्या गोरगरीब मुलींना त्यांनी फसवलंय, कळलं? म्हणून तुला सांगते, आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जायला पाहिजे. पोलीस स्टेशन? हो. मला खूप भीती वाटते काकू. माझी बदनामी झाली तर मी कोणाला तोंड नाही दाखवू शकणार. अगं तुझी कशी बदनामी होईल? तू गुन्हा केलायस का? नाही. गुन्हा तर तुझ्या नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने केलाय, कळलं ना? अगं आपल्यासारख्या बायका हा अन्याय निमूटपणे सहन करतात, म्हणून तर हे गुन्हेगार असे समाजात मोकाट फिरतात. त्यांच्या बरोबर आपण पोलीस स्टेशन मध्ये जायला पाहिजे, त्यांची कंप्लेंट करायला पाहिजे, कळलं? तरच हा समाज सुधारेल. तुम्ही बरोबर बोलताय काकू. मला हे पाऊल उचललंच पाहिजे, नाही तर माझ्यासारख्या आणखीन मुलींचा बळी जाईल. चल चल माझ्या बरोबर, चल माझ्या बरोबर पोलीस स्टेशन मध्ये. माधुरीच्या शेजारच्या सुजाताबाईनं तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्या दोघी पोलिसांकडे गेल्या
प्रवीण विरुद्ध तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि प्रवीण व त्याच्या मित्राला तुरुंगात बंद केले. लग्न हे नातं एक अतूट बंधन म्हणून ओळखले जाते, पण लग्नाचा गैरफायदा घेऊन गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. त्यामुळे लग्न करण्याआधी दक्षता बाळगणं खूपच गरजेचं आहे. कोणावरही सहजपणे विश्वास ठेवू नका. आपल्या आयुष्यातील साथीदार निवडताना त्याची पार्श्वभूमी नीट तपासा आणि खात्री पटल्यानंतरच योग्य तो निर्णय घ्या. लक्षात ठेवा, आपल्यासोबत कोणताही गुन्हा कधीही, कुठेही आणि कसाही घडू शकतो. त्यामुळे सज्ज राहा आणि सतर्क राहा आणि पाहत राहा क्राईम झोन. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.